brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. सूर्य मावळतोय, थोडीशी थंड हवा सुरू झाली आहे पुण्यामध्ये आणि मी आत्ता बारामतीच्या भिगवण चौकात आहे. छाननी पण जवळपास संपत आली आहे. काल शेवटची तारीख होती सगळे फॉर्म भरण्याची आणि 21-22 तारखेला माघारी घेण्यासंदर्भातल्या ज्या कोट अनकोट सेटलमेंट असतील त्यासुद्धा आता जोर धरत आहेत. मुद्दामून चहा घ्यायला आलो बारामतीमध्ये आणि म्हटलं सध्या म्हणजे इतके वर्ष ज्या बारामतीमध्ये अगदी वन साईड निवडणुका व्हायच्या, ठरलेलं असायचं काय होणार आहे काय नाही, अगदी स्क्रिप्टेड गोष्टी असायच्या, तिथे यंदा ज्या पद्धतीने भाजप ॲग्रेसिव्ह झाली, ज्या पद्धतीने जवळपास सगळ्या जागांवरती ते उमेदवार उतरवायचं म्हणतात आणि ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी बाकीचे जे अलाईज असतील किंवा बाकीचे उमेदवार असतील त्यांच्यासोबत सेटलमेंट करायचं म्हणतात, असं सगळं सुरू असताना इथले कास्ट इक्वेशन्स, त्याच्या पुढे जाऊन भाजपसारखा फॅक्टर आणि यंदा स्प्लिट झालेली राष्ट्रवादी, असं नक्की कोणाची ताकद आहे, काय चाललं आहे बारामतीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकांना, सगळं बोलण्यासाठी बारामतीतले अर्थात नेहमीचे आमचे कट्ट्यांवरचे पत्रकार आहेत, जे पत्रकार अनेक वर्ष इथे कव्हरेज देत आहेत. अपार्ट फ्रॉम पॉलिटिक्ससुद्धा त्यांचं बरंच इथं योगदान आहे आणि ही सगळी मंडळी आज माझ्यासोबत भिगवण चौकामध्ये बसली आहेत. जरा समजून घेऊ. तुमचा चहा संपला वाटतं. माझ्या इंट्रोडक्शनच्या आधीच तुम्ही चहा संपवला. बरं, मला सगळ्यात आधी हे सगळं पहिल्यांदा दिसतंय की राष्ट्रवादीतले दोन फॅक्शन म्हणजे दोन पक्ष आता आपण त्याला म्हणू आणि तिथून भाजपची एंट्री प्रायमा फेसी म्हणजे 21 ते 22 तारखेनंतर आणखी चित्र क्लिअर होईल. प्रायमा फेसी बारामतीच्या विधान परिषदेचं चित्र काय, नगर परिषद चित्र काय, मी तेच सांगणार होतो. बारामतीच्या नगरपालिकेचं फार्माफिसी चित्र सांगायचं झालं तर शरद पवार गट आणि अजित पवार गट हे वेगवेगळे निवडणुकीला सामोरे जाणारे पहिलीच निवडणूक असणार आहे ही नगरपालिकेची, जिथं दोन्हीही गट वेगवेगळी निवडणूक लढवत आहेत. मात्र झालं आहे असं, शरद पवार गटाला 41 उमेदवार मिळवता आले नाहीत, त्यामुळं त्यांना इथं आघाडीसोबत निवडणूक लढवावी लागलेली आहे. तिथंच भाजपची ताकद मात्र वाढली आहे, कारण BJPने जवळजवळ 27 उमेदवार अधिकृत चिन्हांवर लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जवळजवळ 10 ते 11 भाजपांकडून पुरस्कृत उमेदवार असणार आहेत. म्हणजे त्यांनी काही अंशी उमेदवार मिळवण्यात यश मिळवलं आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. पण एक सिरियस नोटवर ह्यासाठी प्रश्न की लोकसभा निवडणुकीपर्यंत ठीक होतं, विधानसभेला दादांनी बाउन्स बॅक केलं. ज्या शहरात आपण बसलोय किंवा जी नगर परिषदेची अगदी आमच्या पलीकडची बिल्डिंग आहे ही सगळी, मागच्या बाजूला तुम्ही बघितलं तर तुम्हाला जी टुमदार आणि वरती असा झेंडा असलेला आपला फ्लॅग असलेला देशाचा तुम्हाला बिल्डिंग दिसेल, ही इथल्या परिषदेची बिल्डिंग आहे. इथली समीकरणं तर कायम दादांनीच हलवली. दादांनी जरी हलवलेली असली तरी मागच्या लोकसभेला म्हणा विधानसभेला म्हणा जे विकासाचे मुद्दे होते ते मुद्दे पुन्हा चर्चेला नगरपालिकेला येतात, कारण ते स्थानिक मुद्दे असतात. नंबर 1 विकास असेल किंवा त्यांची ती मधल्या काळात मलिदा गँग, हा विषय जो आहे तो विषय पुन्हा पुन्हा चर्चेत येतो आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्याच विषयाला जास्त महत्त्व दिलं जातं. त्यांनी विकासाचा मुद्दा काढला म्हणून परत तुमच्याकडे येतो. सतत बारामतीचं विकास मॉडेल, बारामतीमध्ये विकास झाला आहे आणि बघा तुम्हाला दिसतंय नवीन नवीन काहीतरी बिल्डिंग्स होत आहेत, नवीन कन्स्ट्रक्शन्स उभे राहत आहेत, टुमदार इमारती आहेत. बारामतीचा विकास ही गोष्ट नक्की अनकोट कशी काय करायची? बारामतीचा विकास झालेला याबद्दल दुमत असायचं काय कारण नाही, पण त्या विकासाच्या मागं अनेक काही अशा अडचणी आहेत की ते लोकांचं अडचणी त्या अजून सुटलेल्या नाही आहेत. आता शहरामधला विकास झाला, सुंदर टुमदार शहर झालेलं आहे, त्याबद्दल दुमत नाही आहे. पण बारामतीमध्ये स्वच्छतागृहाची अजून कुचुंबना होती आहे. अनेक ठिकाणी शहरामध्ये चौकामध्ये लेडीज आणि जेंट्स ह्यांचे शौचालय नाही आहेत, सुलभ शौचालय नाही आहेत. तिथं महिलांची तर फार मोठी कुचुंबना होती आहे. आता बारामती हे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांसाठी एक नवीन शैक्षणिक हब म्हणून आता पुढं उदयाला येतं आहे. तर त्यासाठी पण आपण शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं त्यांच्या जे काही सुविधा आहेत त्या सुविधा त्यानंतर सार्वजनिक शौचालयाची सुविधा, त्यानंतर जेन्युइन प्रश्न आहे. तुम्ही म्हणता विकास झाला आणि स्वच्छतागृह नाही आहेत. बारामतीतल्या चौकामध्ये किंवा मेन रस्त्यांमध्ये अनेक ठिकाणी शौचालय नाही आहेत. त्यातल्या त्यात महिलांसाठी शौचालय फारच कमी आहेत. जे
पुरुषांचे शौचालय आहेत ते अतिशय घाणेरड्या स्थितीमध्ये आहेत, तुटक्या फुटक्या स्वरूपामध्ये आहेत, त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्याची वेळेवर स्वच्छता आणि डागडुजी केलेली गेलेली नाही आहे. हां, यात आणखी एक मुद्दा म्हणजे चला हा विकासाचा मुद्दा आला, याच्यावरती मला असं वाटतं की इथे काय बोललं तर बारामतीचं मॉडेल यंदा नगर परिषदेची निवडणूक अपार्ट फ्रॉम दॅट कोणत्या मुद्द्यांवरती होईल? कारण विकास हा तर सगळीकडेच काय म्हणजे ज्यावेळी लोकसभा असते त्यावेळी सुप्रिया सुळे बारामतीचं मॉडेलबद्दल बऱ्याचदा सांगतात दिल्लीमध्ये, इकडे विधानसभेची निवडणूक आहे ते दादा मुंबईत येऊन ते बारामतीचं मॉडेल बोलतात. आज ज्यावेळी इथल्या माणसांची निवडणूक आहे, ज्यावेळी इथले स्थानिक त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत, त्यावेळी असे कोणते मुद्दे तुम्हाला सगळ्यात मिसिंग आउट वाटतात किंवा कोणते मुद्दे जे आपल्याला पॉईंट आउट करता येतील वेगळे? कसं आहे, विकासाच्या माध्यमातून भ्रष्टाचार झाला असं अनेक विरोधकांचं मत आहे. आणि बहुसंख्य विकासाचे कामं हे अजित पवार आणि त्यांचे जे काय कार्यकर्ते आहेत त्यांच्या ठेकेदारांकडेच हे विकास कामं दिलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असं विरोधकांचं मत आहे आणि ते काही अंशी दिसतंय सुद्धा. त्याच्यामुळं हा एक मुद्दा या ठिकाणी या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात गाजेल. हां, म्हणजे हा राहणारच का विषय? ह्याच्यामध्ये 2 मुद्दे मला क्लिअर करायचे आहेत. ते म्हणजे बारामतीचा विकासाचा गावागाव केला जातो, पण तोच प्रत्येक निवडणुकीत मुख्य मुद्दा असतो. जेणेकरून झालेला विकास, आपण आता ज्या भागात बसलो आहे तिथं रस्ता अरुंद आहे आणि विकास म्हणजे काय तर कट्टे करा, फुटपाथ करा, गार्डनिंग करा, सुशोभीकरण. हा विकास याला म्हणता येत नाही, तो सुशोभीकरण आहे. विकासामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बारामतीत अद्याप घरकुल योजना प्रभावीपणे राबवली गेलेली नाही. झोपडपट्ट्या जैसे ते आहेत, त्यांना आरोग्याची सुविधा पाहिजे तशी नाही. जरी इथं मेडिकल कॉलेज असलं तरी मोठ्या शस्त्रक्रिया आजही होत नाहीत. ते आजही ससूनला रुग्ण पाठवले जातात, पुण्यात पाठवले जातात. उपजिल्हा रुग्णालय आहे, तिथं सुविधांचा अभाव आहे. तिथेच म्हणजे दाखवण्याचं चित्र बारामतीचं मोठं आहे, पण प्रत्यक्ष तिथं सुविधा मिळतात का, त्या नागरिकांच्या गरजेच्या आहेत का, हेच मुद्दे निवडणुकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये प्रभावीपणे समोर येतात. आणि सत्य आहे ते, कारण आज सिल्वर जुबली 100 खाटांचं हॉस्पिटल आहे, उपजिल्हा रुग्णालयामध्ये किरकोळ शस्त्रक्रिया होत नाही. ही शोकांतिका आहे. आज वैद्यकीय महाविद्यालय बारामतीत आहे, मोठं आहे, गेले 4 वर्ष झालं ते कार्यरत आहे, पण 12च्या पुढं तिथं गेलं ओपीडीला कोण दवाखान्यात तर डॉक्टर उपलब्ध नसतात. मोठ्या शस्त्रक्रिया आहेत होतात, शस्त्रक्रिया करायच्या झाल्या तर ससूनची चिठ्ठी मिळली जाते तिथं. मग ह्यानी स्थानिक नागरिक वैतागतोय आणि तो विरोध मग प्राबल्याने निवडणुकांमध्ये पुढे येतो. वसंतराव आहेत आमचं इथे, मला सांगा विकास, स्थानिक कामं याच्यावरती दरवर्षी म्हणजे पिढ्यानपिढ्या निवडणुका याच्यावरतीच झाल्या की याच्या व्यतिरिक्त काय मुद्दे डिस्कस आपल्याकडे होत आहेत? म्हणजे अजूनही लोक म्हणतात की रस्ते करून देतो, बिजली, पाणी आणि सडक हे सगळं आहेच आहे. पण ज्यावेळी बिहार, UP इकडच्या स्टेट्समध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सुद्धा जातीचा फॅक्टर महत्त्वाचा असतो. आज महाराष्ट्र त्या पंक्तीत जाऊन बसलेला आहे, दुर्दैवाने म्हणायची वेळ येते, कारण इतकं कास्ट पोलरायझेशन आपल्याकडे सगळीकडे झालं आहे. तर त्या एका फॅक्टरमध्ये सुद्धा महाराष्ट्र तिथे कुठेतरी पहिल्या 3 ते 5 राज्यांमध्ये असेलच. या निवडणुकीमध्ये ज्यावेळी तुम्ही बघताय की नगराध्यक्ष वेगवेगळे कशा पद्धतीने वेगवेगळ्या देण्यात आलेले आहेत, त्यांचं कास्ट ह्याचा विचार झाला आहे, बारामतीमध्ये जातीय समीकरण कसं फंक्शन आउट होईल? खरं तर बारामतीमध्ये जातीय समीकरणं जी आहेत ती या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाची समजली जाणार आहेत. त्याचं कारण असं की बारामती नगरपालिका ही निवडणूक जी आहे ती पहिल्यांदा निवडणूक जी आहे ती या सगळ्या प्रक्रियामध्ये, जसं आता OBC आंदोलन झालं किंवा मराठा समाजाचं आंदोलन झालं आरक्षणासाठी, तेव्हापासूनची ही पहिलीच निवडणूक आहे. म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये हा फॅक्टर कमी प्रमाणात पाहायला मिळाला. मात्र आता ज्या पद्धतीच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जातीचा फॅक्टर तितकाच महत्त्वाचा आहे. कारण बऱ्याच ठिकाणी OBCचे उमेदवार मिळावेत अशी मागणी होती. किंबहुना बारामतीत देखील नगराध्यक्षपद जे आहे ते OBCंकडे द्यावं अशी मागणी सातत्यानं OBC बांधवांकडून केली जाते. त्यांनी भाजपनं हाच मुद्दा पकडून ॲडव्होकेट गोविंद देवकाते यांना उमेदवारी दिलेली आहे. खरं तर बारामतीमध्ये जातीय समीकरण सलोख्याचे संबंध आहेत वेगवेगळ्या जातीमध्ये. मात्र या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं सचिन सातव विरुद्ध OBC गोविंद देवकाते यांच्यात खरी लढत होण्याची शक्यता आहे. कारण
ज्या पद्धतीनं आता राजकारण फिरत आहे, वेगवेगळ्या जातींचं समीकरणं जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने फिरत आहेत. मात्र राष्ट्रवादीने एक केलेलं आहे की राष्ट्रवादीनं सगळ्या समाजातल्या लोकांना स्थान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दादांच्या राष्ट्रवादीनं बॅलन्स ऑफ पॉवर करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं एक म्हणजे पण याच्या आधी झालंय का? याच्या आधी म्हणजे इतकं कास्ट इक्वेशनचा दादा विचार करतायत हे आधी झालंय का? नाही, याआधी हे कधी प्रामुख्यानं जाणवलं नाही. पण या आताचे जे 41 नगरसेवक आहेत, 41 नगरसेवक आणि ह्या सगळ्यामध्ये प्रामुख्यानं सर्व जाती धर्मांना बरोबर घेण्याचा जो दादांनी विचार केलेला आहे तो लोकांमध्ये कौतुकास्पद वाटतं. कारण आता बघितलं तर मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत बारामतीमध्ये होते का काय असं एकंदर चित्र पाहायला मिळते. म्हणजे भाजपने ती ओबीसी गेम खेळ केली निश्चितपणे कणा ॲक्च्युली भाजपनं ओबीसी म्हणजे या भागामध्ये धनगर कम्युनिटी ज्या आहेत मोठ्या प्रमाणावर आहे. वेगवेगळ्या जाती समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला आहे. मात्र भाजपनं डाव टाकला आहे आणि भाजपनं ओबीसी चेहरा दिलेला आहे. आणि पहिल्यांदाच असं होतं की भाजप इतक्या मॅसिव्ह स्केलवर जाते. भाजप यातला नवीन फॅक्टर तो आपण बोलूच, पण जे पारंपरिक फॅक्टर आहेत की इथे शरद पवार आणि अजित पवार हे दोन मंडळीत आता इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा म्हणजे आज फॉर्मची सगळ्यात छाननी आता सुरू होती, आता जस्ट ती संपली जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, तोपर्यंत सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सगळ्या किती जागा लढतायत, कोण कोण कॅन्डिडेट असणार आहेत, आम्ही कोणत्या जागेवरती कोणाला सपोर्ट करतोय किंवा कोणत्या ठिकाणी आम्ही सपोर्ट मागितला आणि मग तिथे आमचा कॅन्डिडेट असेल तो कोणाच्या विरोधात असेल यातली एकही गोष्ट स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे अगेन पवार अगेन्स्ट पवार काय कसं बघायचं याच्याकडे नक्की? सुरुवातीला मी एका दिशेने तुम्हाला नेण्याचा प्रयत्न करतो. बारामती म्हटलं की पवारांचा बालेकिल्ला असं म्हटलं जातं, पण इथं काय झालं आहे, शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट तयार झालेले आहेत. पण त्याच बारामतीमध्ये शरद पवार गटाला सर्व ठिकाणी उमेदवार मिळालेले नाहीत. आता अजित पवार गटामध्ये शरद पवार गटाचेच काही 3-4 उमेदवार आहेत आणि इकडं आघाडीसोबत पण शरद पवार गट आहे. म्हणजे एका अर्थी छुपा रीतीने शरद पवार गट अजित पवार गटाला पाठिंबा देतोय का असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडं ह्याच्या पूर्वीच्या निवडणुका, माळेगावची निवडणूक असेल किंवा कारखान्याची निवडणूक असेल, तिथं शरद पवार गटाने उमेदवार दिलेले नाहीत आणि विरोध पण केला नाही. मग हे चुप्पी जी आहे ती लक्षात येत नाही आहे. दुसरीकडनं दुसरी बाजू सांगायची झाली, काल युगेंद्र पवार त्यांचे नेते काल आले आणि त्यांनी आम्ही आघाडी करून एकत्र निवडणूक लढवतोय असं सांगितलं आहे. पण प्रत्यक्ष मागच्या 8 दिवसाचं चित्र जर पाहिलं तर पक्ष कार्यालयात शुकशुकाट होता, कोणीच नव्हतं. एका बाजूला कार्यकर्त्यांचा शुकशुकाट आहे, दुसरीकडं नेत्यांची वर्दळ कमी झालेली होती, तिथंच उमेदवार कमी आहेत. म्हणजे शरद पवारांच्या बारामतीत शरद पवार गटाला उमेदवार नाहीत, ही फार मोठी शोकांतिका म्हणावं लागेल. तिथंच ज्या बारामतीमध्ये शरद पवार या नावाचं वलय मोठं आहे, देशभरात बारामतीला शरद पवारांच्या नावाने ओळखलं जातं, तिथं त्यांना उमेदवार मिळत नाहीत, हा मोठा सवाल उपस्थित होतोय. यांनी जस्ट माळेगावचा मुद्दा काढला म्हणून. बरं, माळेगाव नगरपंचायत आहे, 18-20 जागा आहेत. किती माळेगावच्या? 17 ते 18 जागा आहेत तिथे. आणि गंमत बघा, ज्या तावरेंच्या विरोधात अजित पवारांनी साखर कारखान्यासाठी शड्डू ठोकला होता आणि अगदी नंतर आपण असं म्हणू की दंड ठोपतट ते बाहेर आले, जिंकले आणि अगदी दाखवून दिलं की संचालक पदाची सगळ्या निवडणुका आम्ही कशा फिरवल्या वगैरे, त्याच तावरेंसोबत आता तिथं जुळवून घ्यायचे प्रयत्न सुरू आहेत. माझ्या माहितीनुसार जागांचं कॉम्प्रोमाइज झालं, वाटप झाले का? झालेलं आहे. त्या ठिकाणी तावरे आणि पवार ह्यांचं एकत्र गट तयार झालेला आहे आणि माळेगाव नगरपंचायतीची त्यांची निवडणुकीची प्रोसेस सुरू झाली. आणि त्यांचं हां असं की जे माळेगाव कारखान्याच्या वेळेस ते विरोधामध्ये लढत देत होते, ते मात्र या नगरपंचायतीच्या ह्याच्यामध्ये मात्र एकत्र युती करून ते हे करतायत, निवडणूक लढतायत. पण आणखी एक मला आठवतंय, लोकसभेला दादांनी सुनेत्रा विरेंना नंतरच्या काळात शरद पवार असं म्हणाले की चुकीचा मेसेज गेला असता युगेंद्र पवारांना जर आम्ही तिकीट दिलं नसतं तर. आता ते या निवडणुका तर झाल्या. माझं म्हणणं आहे की आत्ताच्या घडीला ज्यावेळी शरद पवारांचा पक्ष चुप्पी साधतोय त्याचा नक्की काय मतितार्थ काढायचं? कारण मग त्याचा मतितार्थ एकच आहे, आपण जे 2 गट 2 पवार वेगळे झालेत असं चर्चा करतोय किंवा आपण म्हणतोय, त्याला खतपाणी घालतोय आपण. ते गट वेगळे नाहीत,
असं ठामपणे सांगायला काय हरकत नाही. शेवटी पवार हा शब्द एकच आहे, म्हणजे पवार एकच आहेत असंच म्हणावं लागणार आहे. कारण दुसरीकडे पवारांची जादू चालते. पवारांच्या जादूच्या पलीकडे बारामतीमध्ये दुसरं काही चालत नाही. पवार एक आहेत असं एकच आहे असं एकूण चित्र तरी आज सध्या दिसतंय. आणि सध्या राज्यभरात काय चाललंय बघा, दोन्ही पवार वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी आपण असं त्याला म्हणू की दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र लढतील असे आत्ता म्हणजे या पद्धतीने पावलं टाकणं सुरू आहे. रादर हे निगोसिएशन्स पण माझ्या माहितीनं सुरू आहे. वसंतराव, खऱ्या अर्थानं दोन्ही पवार आता जे मुद्दा सांगितला की दोन्ही पवार एकच आहेत का, तर युगेंद्र पवारांना ज्यावेळी या संदर्भातला प्रश्न विचारला होता त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले की नाही, आम्ही पवार वेगळे नाहीत, कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे आम्हाला ही भूमिका घ्यावी लागते. आणि हाच मुद्दा जो आहे तो शरद कार्यकर्त्यांनी घेतलं नाही एकमेकांना अंगावर. पण अजितदादांनी ज्यावेळेस हा मुद्दा मेळाव्यामध्ये क्लिअर केला की एका कार्यकर्त्यांनी चिठ्ठी दिली की लोकसभा आणि विधानसभेमध्ये आम्हाला खूप त्रास झाला, आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलोय, त्यावेळी अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलं की अरे बाबा, झालं गेलं गंगेनं मिळालं, आता हे सगळं विसरून जायचं आहे, आपल्याला सगळ्यांना एकत्र एका दिलानं काम करायचं आहे विकासासाठी. आणि मी ज्यावेळेस पहिल्यांदा निवडणूक लढवली त्यावेळेस मी काही आकाशातून पडलेलो नव्हतो, मला पवारसाहेबांनी संधी दिली. या वाक्यानंतर, या वक्तव्यानंतर आम्ही जवळ पवारसाहेबांकडे गेलो, पवारसाहेबांना देखील हा प्रश्न विचारला, तर अजितदादा असं बोलतायत, तर पवारसाहेबांनी भर सभेत माईक काढला आणि त्यावर बोलणं टाळलं होतं. म्हणजे पवारसाहेबांनी या विषयावर काही बोललेलं नाहीत. म्हणजे नेमका अर्थ काय काढायचा, तर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या बाबतीत भूमिका घेतलेली होती की व तुम्हाला जिथं शक्य आहे, जिथं जिल्हा लेवलला, तालुका लेवलला, जिथं कार्यकर्ते एकत्र बसून मिटवता येईल हे प्रकरण, निवडणुकांमध्ये समेट घडवता येईल, तिथं तुम्ही घडवा. म्हणजे सरळ सरळ त्यांनी सांगितलं, सरळ सरळ सांगितलं समेट घडवा. सत्ता, मी कायम म्हणतो, मी मगाशी पण एक व्हिडिओ की सत्ता हे साध्य आहे आणि सत्ता हे साधन पण आहे असं आपण म्हणू. सध्या साध्य पण आहे आणि साधन पण आहे. त्यामुळे मी मुद्दाम आता यांच्या सगळ्यांसोबत बसलो. त्याचं मूळ कारण काय, त्याचं कारणच आहे की ज्यावेळी आता नगर परिषदांचं बिगुल वाजलंय राज्यभरात, आता त्यानंतर नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत, झालं की झेडपी लागतील, मग परत महानगरपालिका आहेत आणि ही सगळी आत्ता आपण असं म्हणू की 2029च्या लोकसभा निवडणुका यानंतर डायरेक्ट होतील आणि त्याच्या आधीची सगळी मशागत सुरू आहे. आणि ही मशागत करत असताना नक्की कोण कोण कुठं आहे, कोण कोणाला मदत करतोय, या सगळ्याचा हिशोब येणार निवडणुकांमध्ये निघणार आहेत. आणि जसं त्यांनी म्हटलं, ॲट द एंड आजच्या या सगळ्याचं काय मतितार्थ काय, तो असा आहे की पवार हे एकच आहेत. त्यामुळे बारामतीची नगर परिषदेमध्ये भाजपचे जे आता कोणी उमेदवार आहेत ते यांना खरंच किती टक्कर देऊ शकत आहेत, त्यांच्या पाठीशी खरंच कोणी उभं राहणार आहे इथे, की दोन्ही पवार एकत्र येऊन परत त्यांचे इंटरनल काही असतील गोष्टी त्या सेटलअप करून आहे ती सत्ता मेंटेन ठेवणं, याला प्राधान्य देणार आहेत का, सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळात हळूहळू क्लिअर होतील. मला असं वाटतं आणखी 21-22 तारखेनंतर जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं की फॉर्म्स मागे कोण घेत आहे, मग कोणत्या जागा क्लिअर होत आहेत, हे चित्र आणखी स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत आणखी मळब क्लिअर होईल. एक मुद्दा क्लिअर करायचा की बारामतीच्या विकासाचा मुद्दा सातत्याने सांगितला जातो. बारामतीचा विकास झालाय, पण बारामतीचा विकास जो आहे तो विरोधक असं म्हणतायत की बारामतीच्या भिगवण रस्त्याचा विकास जास्त झालाय, कारण तो गर्भश्रीमंत लोकांचा रस्ता आहे. त्या भागातले MIDCत जाणाऱ्या लोकांचा, MIDC म्हणजे उच्चभ्रू लोकवस्ती असलेल्या लोकांचा रस्ता आहे आणि त्यामुळे तिथं सातत्यानं कोट्यवधी रुपये, म्हणजे असं देखील बारामतीकर गमतीनं म्हणतात की या रस्त्यावर वर्षभर काम चालू असतं, जेव्हा बघाल तेव्हा रस्ता चालूच आहे, म्हणजे कायम टेंडर निघालेलं असतं, गटर तरी खोदलेलं असतं, कुठंतरी केबल सर्व्हिस वायर काढलेली असते. आणि हे सगळं सुरू असताना बारामतीचा जो अविकसित भाग आहे, मग साठेनगर असेल, आमराई असेल किंवा इतर जो लक्ष्मीनारायण नगर सारखा भाग आहे, तांदुळवाडीतला काही दुर्लक्षित भाग आहे, जिथं लक्ष देण्याची गरज आहे, जिथं पाण्याच्या सुविधा देणं गरजेचं आहे, गटारीच्या सुविधा देणं गरजेचं आहे. किंवा सगळ्यात महत्त्वाचं या निवडणुकीमध्ये ओंकार सर की हॉकर झोनचा मुद्दा जो आहे तो प्रामुख्यानं गाजणार आहे. कारण बारामती डेव्हलप होताना जे पथविक्रेते आहेत बारामतीमध्ये गाडे लावतात, अंडी विकतात, पेरू विकतात, या महिलांना बारामती नगरपालिकेच्या वतीनं त्यांचा गाडा जे काही साहित्य ठेवलेलं असतं ते अक्षरशः उचलून घेऊन गेलं जातं. हॉकर झोन अजून निश्चित झालेले नाहीत, पण जिथं आता व्यवसाय पोट भरण्यासाठी ज्या ज्या काही समस्या आहेत, गाळे निर्माण करून दिलेत, पण त्याच्या लिलाव जर घेतला तर 14-15 लाखापर्यंत लिलाव जातोय. सर्वसामान्य लोकांना ते परवडत नाही. परवडणार नाही वगैरे इथपर्यंत ठीक आहे, पण जसं त्यांनी आता सांगितलं वसंतरावांनी की विकास कोणाचा झाला आणि तो कुठे झाला या प्रश्नाची उत्तरं घेतील. आणि मला स्वतःला इच्छा आहे की बारामतीकरांनी प्रश्न विचारले पाहिजेत, कारण वर्षानुवर्षाचे सगळे हेच कारभारी आहेत.
त्यांना नाही तर कोणाकडे विचारणार ना. तुम्ही मुंबईत बघत राहा. आजपासून वेगवेगळ्या नगर परिषदा जिथे अत्यंत इंटरेस्टिंग लढती आहेत आणि त्या पलीकडे जाऊन जिथले प्रश्न अनुत्तरित आहेत तिथपर्यंत आम्ही पोहोचायचा प्रयत्न करतोय. या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये तुमचं लोकेशन, तिथे नगर परिषदांची परिस्थिती काय, कोण कोणासोबत आलंय कळवा. मी 100% येणार आहे आणि आल्यानंतर कॉफी नक्की पिऊ.